27,000 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वरवंटा कशाला फिरवता असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शक्तीपीठ विरोधात रणशिंग फुंकले। मात्र हे आंदोलन सुरू असताना एका राजकीय कुरघोडीचा प्रयत्न झाला, ज्यामुळे शक्तीपीठ आंदोलनाऐवजी माझं काही खरं नाही या मुद्द्यावरच सगळा फोकस झालाय। शक्तीपीठावर बोलत असताना जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुस्तकाचं पान उघडलं। जयंतराव म्हणाले, राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून लढले असते तर खासदार झाले असते, लोकसभेत भूमिका मांडली असती, पण माझं कधी ते ऐकत नाही। आता जयंतराव तोंडावर बोलल्यानंतर राजू शेट्टी थोडं शांत बसणार आहेत। ते खुर्चीतूनच म्हणाले, आम्ही खरं बोललो तर तुमची अडचण होईल। त्यांना 100 वेळा सांगत होतो, आघाडीकडून उभा राहा, बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहा, यांच्या मार्फत निरोप दिलेले नाही, खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल। चर्चा होण्यापूर्वीच हातकणंगले मधून दुसरा उमेदवार दिल्याचं ते म्हणाले। तुमच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर तुमच्या सह्या झाल्या असत्या तर तुम्ही म्हणता तसं झालं असतं, पण काही झालं नाही। आम्ही अजून खरं बोलू शकतो असं शेट्टी यांनी समोरासमोरच जयंतरावांना टोला दिला। यानंतर तुम्ही खरं बोलत असाल तर मलाही खरं बोलावं लागेल असंही जयंत पाटील बोलून गेले। नमस्कार, मी पूर्वा नेर्लेकर आणि कोल्हापूर टीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। शक्तीपीठ महामार्ग हा सध्या कळीचा मुद्दा ठरतोय। सत्ताधारी महायुती सरकार कोणत्याही स्थितीत शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी जोमानं कामाला लागले। 27,000 शेतकऱ्यांच्या जमिनीवर वरवंटा कशाला फिरवता असं म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शक्तीपीठ विरोधात रणशिंग फुंकले। काँग्रेसचे सतेज पाटील, विश्वजित कदम यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचेही आमदार शक्तीपीठाच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरले। समर्थन आणि विरोध असे दोन तट लढू लागले। या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झालाय। ज्या जिल्ह्यांमधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे तिथले शेतकरी 12 मार्चला मुंबईत एकवटले। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला निर्धार बोलून दाखवला। आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे हे सांगत असताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। अनेकांनी जमिनी गेल्यानंतर आपलं काय होणार अशी भीती सुद्धा बोलून दाखवली। या आंदोलनात बाधित होणाऱ्या 12 जिल्ह्यातील शेतकरी आले होते। मात्र हे आंदोलन सुरू असताना एका राजकीय कुरघोडीचा प्रयत्न झाला, ज्यामुळे शक्तीपीठ आंदोलनाऐवजी माझं काही खरं नाही या मुद्द्यावरच सगळा फोकस झालाय। आणि यामध्ये चर्चेत होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी। जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम आणि राजू शेट्टींचा थेट भिडण्याचा बाणा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळेच दोन्ही नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी शक्तीपीठाच्या व्यासपीठावर झाली। जयंतरावांनी नेहमीप्रमाणे आपल्या खुमासदार शैलीत राजू शेट्टी दिसताच मोर्चा वळवलाच। राजू शेट्टींना डिवचत असताना जयंतराव म्हणून गेले, माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। गेल्या काही दिवसांपासून जयंतराव भाजपवासी होणार असल्याची चर्चा आहे। तसं अजितदादांसोबत 36चा आकडा असूनही त्यांना तिकडही बोलवण्याची स्पर्धा सुरू आहेच। काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा जयंतरावांच्या बाबतीत होतच असते। त्यामुळे शक्तीपीठाच्या व्यासपीठावर जयंतरावांच्या मनातलं तोंडावर आलं का अशीही चर्चा सुरू झाली आहे। अखेर त्यांनाच खुलासा करावा लागला। मीडियानं सुद्धा तोच मुद्दा उपलब्ध उचलून धरला आणि 2 दिवस जयंतराव स्पष्टीकरण देत राहिले। माझं काही खरं नाही या वाक्याचे जोक्स, मीम्स आणि कवितांचा सध्या धुरळा सुरू झालाय। तर घडलं काय होतं या दोघांमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा ते पाहूया। शक्तीपीठावर बोलत असताना जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पुस्तकाचं पान उघडलं। जयंतराव म्हणाले, राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून लढले असते तर खासदार झाले असते, लोकसभेत भूमिका मांडली असती, पण माझं कधी ते ऐकत नाही। आता जयंतराव तोंडावर बोलल्यानंतर राजू शेट्टी थोडं शांत बसणार आहेत। ते खुर्चीतूनच म्हणाले, आम्ही खरं बोललो तर तुमची अडचण होईल।
या दोघांची जुगलबंदी सुरू होताच शेतकरी शक्तीपीठाचं दुखणं बाजूला ठेवून पोट धरून हसायला लागले. त्यांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. बंटी पाटलांना विचारा, बंटी पाटलांना 100 वेळा सांगत होतो आघाडीकडून उभा राहावा. यांच्या मार्फत निरोप दिलेले मागं बसलेला कुठे याच्याकडून निरोप दिलेला, याच्याकडून निरोप देऊन दमलो. म्हटलं आम्ही तुमचाच प्रचार करणार आहे, तुम्ही आमच्याकडून उभं राहा. आता त्यावेळी काय टाइम टू टाइम बदलत असतो. टाइम नाही खरं बोललं तर मलाही खरं बोलता येईल. एकाकडेच खरं आहे असं नाही. तर सांगायचा मुद्दा काय की ते आज खासदार राहिले असते तर लोकसभेत भाषण करता आले आणि ते झाले असते खासदार. जयंतरावांनी एका प्रकारे त्यांच्या नेहमीच्या शैलीत शेट्टींना डिवचण्याचा प्रयत्न केला. राजू शेट्टींनी महाविकासकडून निवडणूक लढवावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. सतेज पाटील मध्यस्थी करत होते. ज्या काही चर्चा झाल्या आपण त्याचे 2 वेळा प्रस्ताव दिला, पण शेट्टींनी ऐकलं नाही. जयंतराव बोलताच शेट्टी यांनी सुद्धा आम्ही खरं बोललो तर तुमची मोठी अडचण होईल असा टोला लगावला. आता यावर बोलण्याची वेळ नाही. आम्ही तुमचा प्रस्ताव मान्य केला होता, मात्र चर्चा होण्यापूर्वीच हातकणंगलेमधून दुसरा उमेदवार दिल्याचं ते म्हणाले. तुमच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावावर तुमच्या सह्या झाल्या असत्या तर तुम्ही म्हणता तसं झालं असतं, पण काही झालं नाही. आम्ही अजून खरं बोलू शकतो असं शेट्टी यांनी समोरासमोरच जयंतरावांना टोला दिला. यानंतर तुम्ही खरं बोलत असाल तर मलाही खरं बोलावं लागेल असंही जयंत पाटील बोलून गेले. आता या दोघांमध्ये वाद का वाढला, दोघांमधील वादाचं नेमकं कारण काय यासाठी थोडासा इतिहास पाहूया. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टी यांच्या उमेदवारीचं काय झालं? उद्धव ठाकरे यांची भेट घेऊनही त्यांना उमेदवारी का नाही मिळाली? सत्यजित पाटील यांची उमेदवारी का आली? या दोघांमध्ये 36चा आकडा का आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जयंतरावांना वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला. राजाराम बापू पाटील हे सहकारामधलं मोठं नाव मानलं जातं. वडिलांचा तोच वारसा समर्थपणे जयंत पाटील चालवतात. दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य, आमदार ते 2 वेळा खासदार असा प्रवास राजू शेट्टींचा राहिलाय. राजू शेट्टींचा प्रवास हा रक्तरंजित संघर्षाचा राहिलाय. शेतकरी चळवळीसाठी डोकं फोडून घेण्याची वेळ सुद्धा त्यांच्यावर आली. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आणि त्यांच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी आजवर किती काट्या खाल्ल्या असतील याची मोजदाद सुद्धा करता येणार नाही. याचाच परिपाक म्हणून की काय आज पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात उसाला दर मिळतोय, अगदी दुधाला सुद्धा दर मिळतोय. त्यामागं राजू शेट्टींची शेतकरी चळवळ नक्कीच कारणीभूत आहे. राजू शेट्टींचं कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र हेच सर्वाधिक राहिले. सहकाराचं जाळं सुद्धा याच पट्ट्यात. हा भाग साखर पट्टा म्हणूनच ओळखला जातो. काँग्रेस राष्ट्रवादीमधील मातब्बर साखर सम्राट सुद्धा याच पट्ट्यात. पश्चिम महाराष्ट्रात 115 पेक्षा जास्त साखर कारखाने. साखर कारखान्यांचं अर्थकारण थेट चुलीशी जोडलं जात आहे. त्यामुळे साखर कारखानदारी म्हणजे राजकीय सत्ता हे गणित पक्क. यात साखर सम्राटांना राजू शेट्टी गेल्या 3 दशकांपासून भिडतायत. शेतकरी चळवळीला बळ सुद्धा याच साखरपट्ट्यात जोमानं मिळाले. जयंत पाटलांनी सुद्धा आपला राजकीय आणि सहकारातील प्रवास याच पट्ट्यातून केला. हे दोघंही दोघांच्या क्षेत्रात मोठं होत गेले. मात्र या दोघांमध्ये संघर्षाला आधी कुठून सुरुवात झाली यावरती आपण एक नजर टाकूया. 2009ची लोकसभा निवडणूक कोल्हापुरातील चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं तेव्हा जिल्ह्यातल्या 2 जागा अतिप्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यावेळी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी बंडखोरी केली होती. इचलकरंजीत विद्यमान खासदार निवेदिता माने यांच्या विरोधात वातावरण होतं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसाची किंमत राजू शेट्टी सांगत होते, मांडत होते आणि त्यामुळं शेट्टी शेतकऱ्यांच्या पोरांचे हिरो बनले होते. त्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक अपक्ष विजयी झाले. इचलकरंजीमधून राजू शेट्टी विजयी झाले. राजू शेट्टींच्या पराभवासाठी साखर सम्राट एकवटले, पण शेतकऱ्यांनी राजू शेट्टींना निवडून देत उपकाराची परतफेड केली होती. जयंत पाटलांचा सांगलीत असा मजबूत गट आहे की तिथं कोणी त्यांच्या विरोधाचं धाडसच करत नाही. ज्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना नेहमीच करेक्ट कार्यक्रम झालाय.
2009 मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी होती. त्याच वेळी शेट्टी यांची रस्त्यावरची आंदोलनं जोरात होती. चळवळीमुळे साखर कारखानदारांना रोज घाम फुटत होता. शेतकरी चळवळ साखर कारखानदारांसाठी डोईजड वाटू लागली होती. त्यामुळे शेट्टी यांची राजकीय कोंडी जितकी करता येईल तितकी करण्याचा प्रयत्न जयंत पाटील आणि साखर कारखानदारांकडून करण्यात आला. गृहमंत्री असल्यानं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्नाच्या निमित्तानं जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात रोज खडाखडी चालू होती. जयंत पाटील यांचं कार्यक्षेत्र सांगली जिल्हा असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांना सुद्धा बळ देत राजू शेट्टींची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात शाब्दिक आरोप प्रत्यारोपांचा सामना गाजत होता. 2012 मध्ये राजू शेट्टी यांनी शरद पवारांच्या बारामतीमध्ये आंदोलन करून अवघी राष्ट्रवादी अंगावर घेतली होती. त्यामुळे सुद्धा जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यातल्या वादात भर पडत गेली. जयंतरावांचं साखर कारखाना, सूतगिरणी, दूध संघ, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सांगलीत वर्चस्व राहिले. 2014 मध्ये शेट्टी महायुतीच्या पाठिंब्यावर निवडून येत दुसऱ्यांदा खासदार झाले. दोघांचा संघर्ष होतच राहिला. 2019 ची लोकसभा निवडणूक लागली. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा म्हणजेच महाविकासचा पाठिंबा राजू शेट्टी यांनी घेतला. त्या पाठिंब्याची मोठी चर्चा झाली. त्यांच्या विरोधात आजवर चूल मांडली. त्याच साखर सम्राटांच्या मांडीला मांडी लावून शेट्टी बसले असा आरोप झाला. राज्यात 2019 मध्ये विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि महाविकास आघाडी सत्तेत आली. महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारीमध्ये असेल किंवा सहकार असेल, सर्वाधिक प्राबल्य काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेत्यांचं आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडून FRP कायद्याचा तुकडा पाडण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांनीही त्यांच्या कारखान्याची FRP 2 टप्प्यात दिली होती. महाविकास आघाडीनं FRPचा कायदा बदलल्यानं राजू शेट्टी यांच्या संतापात भर पडली. 2023 मध्ये राजू शेट्टी स्वतः आंदोलनात होते. शेट्टी यांनी जयंतरावांच्या कारखान्यासमोरच आंदोलन करून गवाण्यात उडी घेतली होती. आजवर कधीच पाटलांच्या कारखान्याच्या इतिहासात कारखाना बंद राहिला नाही. मात्र त्यावेळी 14 दिवस कारखाना बंद राहिला. ही सुद्धा 2024च्या लोकसभेची पडलेली ठिणगी होती. 2023च्या उत्तरार्धात महाविकास आघाडीनं 2024च्या लोकसभेला मोर्चे बांधणी सुरू केली. शेट्टी यांच्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरू होते. हातकणंगलेची जागा शेट्टी यांनाच सोडली जाईल अशी चर्चा महाविकास आघाडीत होती. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधातील आक्रोशामुळे राजू शेट्टींचं पारडं जड होतं. सातत्यानं आंदोलनात असल्यामुळं सहज निवडून येतील असंच बोललं जात होतं. मात्र उमेदवारीवरून चर्चेचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत लांबलं. शेट्टी यांच्याकडून स्वतंत्र लढण्याची भूमिका कायम होती. मागच्या दारानं शिवसेना ठाकरे गटाचा बाहेरून पाठिंबा मिळावा यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील होते. दुसरीकडे महाविकास आघाडी सतेज पाटलांच्या माध्यमातून शेट्टी यांच्याशी चर्चा करत होती. शेट्टी 2 वेळा मातोश्रीवर जाऊन आले. शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत चर्चेमध्ये होते. मात्र राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी भूमिका घेतील असं बोललं जात होतं. मात्र जयंत पाटील यांनी उघडपणे त्यावेळी कोणतीही भूमिका घेतलेली दिसली नाही. जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत चर्चेमध्ये अडकवून राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली गेली नसल्याच्या चर्चा त्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे सुरू होत्या. यामध्ये जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमाचा हात होता असंही बोललं गेलं होतं. शेवटच्या टप्प्यापर्यंत हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून पाठिंबा दिला जाणार की नाही याची चर्चा होती. मात्र शेवटपर्यंत त्या ठिकाणी चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच राहिलं. शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या तिरंगी लढतीमध्ये शेट्टी 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शेट्टी कोणत्याही परिस्थितीत आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावरच लढणार असे आग्रही होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. शेवटी महाविकास आघाडीनं राज्यांमध्ये बाजी मारत 48 पैकी 31 जागा जिंकल्या.
सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करून गुलाल उधळला, मात्र हातकणंगलेमध्ये गेल्या 5 वर्षापासून आंदोलन करून शेतकऱ्यांसाठी झटून सुद्धा शेट्टी पराभवाचे धनी ठरले। या सगळ्या प्रक्रियेत जयंत पाटील यांचाच हात होता असाच आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आजही आहे। त्यामुळे शेट्टी आणि जयंतरावांचा संघर्ष एका रात्रीत तयार झाला नाहीये, तर तो गेल्या 1.5 ते 2 दशकांपासून सुरू आहे। जयंत पाटील यांनी आपल्या पद्धतीनं आपला पक्ष सहकारातलं जाळं वाढवण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसऱ्या बाजूनं शेट्टी यांनी आपली चळवळ अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न केलाय। जे जयंत पाटलांचं कार्यक्षेत्र तेच राजू शेट्टींचं राजकीय रणांगण। साहजिकच कोणत्याही राजकीय नेत्याला विरोधक हा नकोच असतो, मात्र चळवळीतून राजकारण करत असताना राजकीय अधिष्ठान देण्याचा प्रयत्न सुद्धा राजू शेट्टींनी केला। सध्या चळवळ सुद्धा तुलनेनं क्षीण झालीये। शेट्टी यांचे बरेच सहकारी त्यांना सोडून गेले। शेट्टी यांनी आता पुन्हा एकदा शक्तीपीठाला हात घालून कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची जमीन जाऊ देणार नसल्याचं म्हटलंय। शेट्टींची लढवय्या वृत्ती जयंत पाटलांना माहीत असल्यानं त्यांचं शक्तीपीठ महामार्गाच्या व्यासपीठावर कौतुक करत असताना नेम धरून टोमणे मारण्याचा प्रयत्न केला हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही। आता राजू शेट्टी खासदार नाहीत आणि जयंत पाटील सत्तेत नाहीत, तरीही त्यांच्यातील राजकीय लढाई मात्र सुरू राहील असंच दिसतंय। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि यातील अजून काही संदर्भ जे तुम्हाला माहिती आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।